तर बेसिकली नव्या प्रॉब्लेम मध्ये या आपल्याला एक रिसिट पेमेंट अकाउंट दिले, ज्या रिसिट पेमेंट अकाउंटवरनं त्यांनी तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर आणि रेग्युलरली बॅलन्स शीट जी आहे तुमची ती तिथं बनवायला सांगितलेली आहे. इन्फॉर्मेशन दिलेले, ऍडजस्टमेंट दिले, ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहेत त्याला आपण टिक मार्क करून घेऊया अँड देन आपण पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट बघूया. नंबर 1 बघा, 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन्सला एक ऍडजस्टमेंट आहे, डोनेशनला टिक मार्क करा. डोनेशनला एक ऍडजस्टमेंट आहे, डोनेशनला टिक मार्क करा. नंबर 1 ऍडजस्टमेंट आहे डोनेशनला. नंबर 2 बघा, 70% ऑफ द एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. 70% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करा असं त्यांनी सांगितलंय. एंट्रन्स फीजला ऍडजस्टमेंट आहे बाळांनो, एंट्रन्स फीजला टिक मार्क करा. ही ऍडजस्टमेंट आहे एंट्रन्स फीजला. चलो, नंबर 3 ऍडजस्टमेंट आहे ती त्यावेळेला बघूया, वाचत मी आता नाही. सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट आहे, सबस्क्रिप्शनला टिक मार्क करा. सबस्क्रिप्शनला एक टिक मार्क करून ठेवा. देन 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटला टिक मार्क करण्याची काही गरज नाहीये, ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते त्यावेळेला आपण बघूया, सोडून द्या. 5 नंबर परत सबस्क्रिप्शनला आहे, तुम्ही आता टिक मार्क त्याला केलेली आहे. अँड देन 6 नंबर जी आहे ती फक्त स्पोर्ट मटेरियलला आहे, स्पोर्ट मटेरियलला टिक मार्क करून ठेवा. स्पोर्ट मटेरियलला 1, 2 ते 3 पॉईंट बाळांनो फक्त नवीन आहेत, अदरवाईज जो प्रॉब्लेम आपला रेग्युलर पद्धतीने आपण सोडवतो तसाच आहे, यामध्ये काही फार मोठी गोष्ट तिथं नाहीये. सो आय होप सगळ्यांनी टिक मार्क केलेले असतील. आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. प्रॉब्लेमचं पहिल्यांदा पोस्टिंग करायचं आणि पोस्टिंग करताना पहिल्यांदा आपण सुरुवात करतो पोस्टिंगला रिसीट बाजूकडून. ठीक आहे, पोस्टिंगच्या आधी एक गोष्ट बाळांनो बघा, इथं हे जे वर्ष आहे, ज्या वर्षासाठी आपण अकाउंटिंग करतोय ते संपतंय मार्च 2019ला. ठीक आहे, म्हणजे हे वर्ष जे आहे त्याची सुरुवात कधी झाली असेल, या वर्षाची सुरुवात कधी झाली असेल आपल्या, तर 2018ला, म्हणजे हे 2019ला संपेल. तर सगळ्यांनी वर्ष लिहून ठेवा इथं समोर इन्कम एक्सपेंडिचरच्या. वर्ष आहे 2018-19, वर्ष आहे 2018-19. ठीक आहे, वर्ष आहे 2018-19. बघा आता सुरुवात करूया पोस्टिंगला. ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनरला लिहूया, ज्याला ऍडजस्टमेंट नाही ते आउटरला लिहूया. पहिला पॉईंट आहे मित्रांनो दिलेला, टू बॅलन्स बीडी. टू बॅलन्स बीडी म्हणजे ओपनिंग बॅलन्स. आपण ओपनिंग बॅलन्स पोस्टिंग मध्ये लिहित नसतो, आता याला कुठेही आपण पोस्ट करणार नाहीये. नंबर 2 आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन मध्ये बघा 3 वर्षाचं दिले, एक आहे 2016-17, देन इथं आहे 17-18 आणि देन इथं आहे 2018-19. आता बघा 3 वर्षाचं जरी दिलं असलं तरी मी तुम्हाला नियम काय सांगितलाय की ज्या वर्षाचं आपल्याला दिलेलं आहे, आता आपण अकाउंट करतोय त्याच वर्षाचं सबस्क्रिप्शन आपण इथं लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर सबस्क्रिप्शन आपला इन्कम आहे, तर इन्कम बाजूला लिहून घ्या बाळांनो. इन्कम बाजूला लिहा, बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन अकाउंट. आणि बघा 2018-19च फक्त आपल्याला बघायचं आहे. 2018-19च तुम्हाला इथं दिलेलं आहे 70,000 रुपये. तर एवढंच सबस्क्रिप्शन लिहा इनरला. याला एक ऍडजस्टमेंट आहे 70,000 रुपये. बाय सबस्क्रिप्शन अकाउंट अमाऊंट आहे मित्रांनो याची दिलेली 70,000 रुपये. ठीक आहे, अमाऊंट याची दिलेली आहे 70,000 रुपये. आय होप सगळ्यांनी हे लिहिलेलं असेल. देन जाऊया पुढच्या पॉईंटकडे. पुढचा पॉईंट आहे बघा डोनेशन. डोनेशन अमाऊंट आहे 15,000. इन्कम आहे हा इथंच, याला एक 3-4 वेळी जागा सोडा आणि लिहा बाय डोनेशन्स अकाउंट. बाय डोनेशन्स अकाउंट अमाऊंट आहे 15,000. इनरला लिहा, याला एक ऍडजस्टमेंट आहे डोनेशन्स 15,000. इनरला लिहा, याला एक ऍडजस्टमेंट बाळांनो सांगितलेली तिथं आहे. ठीक आहे, डोनेशन्स झालं.
देन यानंतर आहे पुढचा पॉइंट एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज अमाऊंट दिले 1700. याला सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहूया. याला सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे मी हे इनरला लिहिले. एंट्रन्स फीज 1700. 1700 रुपये. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे लाईफ मेंबरशिप फीज, कंसामध्ये लिहिले रेव्हेन्यू. रेव्हेन्यू हा शब्द आला जर रिसिट बाजूला तर तुम्हाला तो पॉइंट इन्कम बाजूलाच लिहून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या पॉइंट समोर रिसिट बाजूच्या रेव्हेन्यू हा शब्द जर आला तर तो पॉइंट तुम्हाला इन्कम बाजूला लिहून घ्यायचा आहे. बाय लाईफ मेंबरशिप फीज अमाऊंट आहे 17,000 आहे, तसं लिहून घ्या. हे बाय लाईफ मेंबरशिप फीज अमाऊंट आहे याची 17,000 रुपये. लाईफ मेंबरशिप फीज अमाऊंट आहे याची 17,000 रुपये. 17,000 रुपये. नेक्स्ट पॉइंट आहे यामधला टुर्नामेंट रिसिट्स. टुर्नामेंट म्हणजे खेळाचे सामने. ओके, खेळाचे सामने अरेंज करून त्यातनं पैसे मिळालेले आहेत यांना 60,000 रुपये इन्कम आहे, तर तो आहे तसा इथं लिहून घ्या याच्याच खाली. बाय टूर्नामेंट रिसिट्स. बाय टूर्नामेंट रिसिट्स अमाऊंट आहे 60,000. बाय टूर्नामेंट रिसिट्स अमाऊंट आहे 60,000. ठीक आहे, बाय टूर्नामेंट रिसिट्स अमाऊंट आहे 60,000. चलो, तर बघा इथं आपण मित्रांनो जी आपली रिसिट साइड होती दिलेली, ठीक आहे, रिसिट साइड जी दिलेली आहे आपली ती आपण इथं कंप्लीट केलेली आहे. आय होप रिसिट साइड मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम नसेल. सबस्क्रिप्शनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय काय करायचं तुम्हाला. तर ज्या वेळेला सबस्क्रिप्शन हे 2 वर्षाचं 3 वर्षाचं येईल त्यावेळेला पहिला विचार करायचा की अकाउंटिंग आपण जे आता करतोय ते कोणत्या वर्षासाठी करतोय, आणि त्याच वर्षाचं सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला इन्कम बाजूला लिहायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, 2 वर्षाचं 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन ज्या वेळेला तुम्हाला तिथं दिलेलं असेल त्यावेळेला ज्या वर्षाचं अकाउंटिंग तुम्ही करताय त्याच वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला इन्कम बाजूला बाळांनो लिहायचं तिथं आहे. एकदम सिंपल आहे. पहिली गोष्ट यासाठी महत्वाची काय आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या वर्षाचं अकाउंटिंग तुम्ही करताय. ठीक आहे, वर्ष कोणतं आहे हे समजलं की तुम्हाला पुढची गोष्ट समजेल. आणि ऑब्व्हियसली आता तुम्ही 12वीला आलात बाळांनो, तुम्ही फायनल अकाउंट, ऍडमिशन, डिझोल्युशन असे टॉपिक शिकलेले आहात, त्यामुळे तुम्हाला एवढी गोष्ट तर इझिली समजते की कोणत्या वर्षाचं अकाउंटिंग तुम्ही करत तिथं आहात. ठीक आहे, त्यावरनं तुम्हाला ते तिथं ऑब्व्हियसली लिहिता येते. सो मला वाटतं यामध्ये काही फार मोठी शंका तुमची नसावी. तर आय होप तुम्हाला ही जी रिसिट साइड दिली ही तिथं क्लिअर असेल. चलो, देन जाऊया आता पुढच्या बाजूकडे जी आहे पेमेंट बाजू. आणि इथं पहिला पॉइंट दिलेला आहे बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड. ओके, बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड याचा अर्थ काय होतो बघा, पहिल्यांदा समजून सांगतो तुम्हाला. बँक ओव्हरड्राफ्ट ही आहे आपली लॅबिलिटी. ओके, बँक ओव्हरड्राफ्ट आहे लॅबिलिटी आणि त्याला पुढे कंसामध्ये त्यांनी काय लिहिलंय, रिपेड केलेलं आहे. ओके, रिपेड केलं याचा अर्थ काय, तर एक कर्ज होतं आपल्यावर जे आपण पे केलेलं आहे. ठीक आहे, एक कर्ज होतं आपल्यावर बँक ओव्हरड्राफ्ट नावाचं, ते आपण पे केलेलं आहे. याची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी करायची, तर बघा बॅलन्स शीटच्या हे तुम्हाला लिहायचं आहे लॅबिलिटी बाजूला. लिहा इथं माझ्या बरोबर, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा बँक ओव्हरड्राफ्ट. बॅलन्स शीट मित्रांनो आपण एक 5 ओळीची वगैरे 6 ओळीची, ठीक आहे, जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त जागा लागणार नाहीये. बँक ओव्हरड्राफ्ट किती रुपये रिपे केला, तर तो आहे 32,000 रुपयाचा. तर तो इथं लिहा 32,000. याला खाली म्हणा लेस रिपेड 32,000.
झालं. इनरला पण 32,000 होते आणि तिथं परत रिपेमेंट सुद्धा 32,000चं केलं. ज्या वेळेला मित्रांनो इन्कम रिसिप्ट पेमेंट बाजूला अशा पद्धतीने एखादा रिपेड केलेली वगैरे लायबिलिटी येईल, तेव्हा याचा अर्थ काय होतो की आपलं ते कर्ज होतं आणि ते कर्ज आपण भागवलेलं आहे. ठीक आहे. सो बेसिकली 32,000चं कर्ज होतं, 32 पैकी 32,000 रुपये आपण देऊन टाकले तर आउटरला 0 येतील. याचा एवढाच इफेक्ट तुम्हाला इथं करायचा आहे. बघा आउटरला याचा इफेक्ट अल्टिमेटली 0 आलाय, तर हे लिहिलं जरी नाही तरी सुद्धा चालते, पण बेसिकली तुम्हाला हे समजलं पाहिजे, त्यामुळे मी हे त्या पद्धतीने इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट आहे बघा, सॅलरीज अमाऊंट आहे 10,000, खर्च आहे एक्सपेंडिचर बाजूला लिहूया, सॅलरीज 10,000. टू सॅलरीज अकाउंट 10,000 रुपये. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल चार्जेस अमाऊंट आहे याची 4,000. हा सुद्धा खर्च आहे, हा पण इथंच लिहा. टू इलेक्ट्रिकल चार्जेस अमाऊंट याची आहे 4,000. टू इलेक्ट्रिकल चार्जेस अमाऊंट आहे याची 4,000. चलो नेक्स्ट वन बघा. पुढचा आहे म्युनिसिपल टॅक्सेस. नगरपालिका महानगरपालिका यांचा जो कर असतो यांना म्युनिसिपल टॅक्सेस म्हणतात. सिंपल हा खर्च आहे, हा एक्सपेंडिचर बाजूला लिहायचा आहे तुम्हाला 2,700 रुपये इथंच. टू म्युनिसिपल टॅक्सेस अमाऊंट आहे 2,700 रुपये. टू म्युनिसिपल टॅक्सेस अमाऊंट आहे 2,700 रुपये. चलो देन पुढे आहे बघा काय दिलेलं. पुढे पॉइंट दिलाय हा परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल. याला ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो, तर हा इनरला लिहा टू स्पोर्ट मटेरियल एवढंच लिहूया याला. टू स्पोर्ट मटेरियल आणि याला एक ऍडजस्टमेंट आहे, माझ्या बरोबर सध्या लिहून ठेवा फक्त. स्ट्रक्चर ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक. या पद्धतीने फक्त एक स्ट्रक्चर लिहून ठेवा. याला ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ज्या वेळेला आपण स्पोर्ट मटेरियल या पॉईंटच्या ऍडजस्टमेंटवर येऊ त्यावेळेला ही ऍडजस्टमेंट करूया. सध्या जागा तुम्हाला पुरण्यासाठी मी लिहून ठेवलेला इथं कुठल्या कुठल्या गोष्टी लिहायच्या. त्यात ओपनिंग स्टॉक लिहा, देन ऍड परचेसेस लिहा, देन यामध्ये लेस क्लोजिंग स्टॉक लिहा. चलो देन पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे इथं दिलेला जनरल एक्सपेन्सेस. ओके, सामान्य खर्च आहे हा 500 रुपये, तर इथंच लिहूया हा टू जनरल एक्सपेन्सेस 500 रुपये. टू जनरल एक्सपेन्सेस अकाउंट 500 रुपये. टू जनरल एक्सपेन्सेस अकाउंट अमाऊंट आहे याची 500 रुपये. 500 रुपये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बिलियार्ड एक्सपेन्सेस. बिलियार्ड एक्सपेन्सेस म्हणजे एक गेम असते बिलियार्ड म्हणजे पूल टेबल ज्याला म्हणतात, टेबल टेनिस सारखी, तर त्याचा तो खर्च आहे 3,000 रुपये. सिंपल खर्च आहे आपला फक्त, तर तो आपण इथंच लिहायचा आहे टू बिलियर्ड एक्सपेन्सेस अकाउंट. अमाऊंट आहे मित्रांनो याची दिलेली 3,000 रुपये. अमाऊंट याची दिलेली 3,000, तर तो सिंपली आपण एक्सपेंडिचर बाजूला लिहिलेला आहे. ठीक आहे. बिलियर्ड म्हणजे एक गेम आहे टेबल टेनिस सारखी, त्याचा आलेला हा खर्च आहे बाळांनो.
3,000 रुपये. चलो नेक्स्ट बघूया काय दिलेलं आहे अजून यानंतर. नेक्स्ट आहे बाळांनो रिपेअर्स टू ग्राउंड. ग्राउंड म्हणजे मैदानाच्या देखभालीसाठी रिपेअरीसाठी आलेला खर्च 500 रुपये आहे. सिंपल हा खर्च आहे, तो सुद्धा इथंच एक्सपेंडिचर बाजूला. टू रिपेअर्स टू ग्राउंड 500 रुपये. टू रिपेअर्स टू ग्राउंड 500 रुपये. टू रिपेअर्स टू ग्राउंड 500 रुपये. देन पुढं टुर्नामेंट एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 500 रुपये. मैदान सामने जे आहेत खेळाचे ते अरेंज करण्यासाठी झालेला हा खर्च आहे. तर खर्च आहे म्हणून हा इथं एक्सपेंडिचर बाजूला लिहा. टुर्नामेंट एक्सपेंडिचर 500 रुपये. टुर्नामेंट एक्सपेंडिचर अमाऊंट आहे 500 रुपये. टुर्नामेंट एक्सपेंडिचर अमाऊंट आहे 500 रुपये. चलो देन पुढे जाऊया. अजून यामध्ये काय आहे बघूया. लास्टला बघा इथं दिलेलं आहे बाय बॅलन्स सीडी क्लोजिंग बॅलन्स. त्यामध्ये 2 बॅलन्स आहेत, एक आहे कॅशचा, दुसरा आहे बँकचा. क्लोजिंग बॅलन्स जे दिलेले असतात ते आपली असते असेट. ओके, तर क्लोजिंग बॅलन्स इथं लिहा असेट बाजूला. एक आहे पहिला कॅश बॅलन्स, याला लिहा कॅश बॅलन्स. आणि दुसरा आहे मित्रांनो बँक बॅलन्स. आहेत तसे बँक बॅलन्सेस लिहून घ्या. पहिला आहे 7,000, दुसरा आहे 14,000. आउटरला लिहिला तरी चालेल किंवा इनरला लिहिला तरी सुद्धा चालेल. सॉरी, कशाची? टुर्नामेंट एक्सपेंडिचरची 50,000 रुपये आहे. मी किती लिहिले? प्रथमेश, शिवराज, अंकिता. सॉरी, मी काय चुकीच लिहिली का? सॉरी, 500 लिहिली. ओके, नो इश्यू, रिपेअर करतो. थँक्यू. चलो, काही इश्यू नाही. तर मी इथं कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स लिहिलेला आहे, जो आहे 7,000 आणि देन 14,000. बेसिक पोस्टिंग प्रॉब्लेमचं जे आहे ते मी इथं कव्हर केलेलं आहे. सो बोला बाळांनो, इथंपर्यंत कुणाला काही शंका असतील तर प्लीज विचारा, सो दॅट आपण त्या ऍड्रेस करूया. इथंपर्यंत काही कुणाला शंका आहेत का? समजलेलं आहे का मित्रांनो? पोस्टिंग बाळांनो काय अवघड नाहीये, यामध्ये ऍडजस्टमेंटच थोड्याशा आहेत ज्या बघायच्यात आपल्याला. इथंपर्यंत काही शंका असतील तर बोला. समजलेलं आहे का सगळ्यांनी एकदा सांगा. अंकिता समजले म्हणते, ओके बाळा. सगळ्यांनी बोला रे पटपट पट. इथंपर्यंत समजलेलं आहे का? समृद्धी हो म्हणते, ओके बाळा. आवरा आवरा, वेळ घालवू नका. यशस्वी ओके, ठीक आहे. रेग्युलरच पोस्टिंग आहे, फार वेगळं पोस्टिंग यामध्ये काहीही केलेलं आपण नाही. ठीक आहे. सगळे हो म्हणत आहेत एकंदरीत. बाकीच्यांनी पण बोललं तर चालेल. थोडस रिॲक्शन्स काय आहेत, रिस्पॉन्स काय आहे तो सांगा, रेकॉर्ड करायला मला बरं पडतंय. काही कळालेलं नाहीये, कुठला भाग समजलेला नाहीये तो मला सांगा, मी पुन्हा एक्सप्लेन करतो. ठीक आहे, चला काय हरकत नाही बाळांनो. इफ यू डोंट हॅव एनी क्युरीज देन वी विल गो फॉरवर्ड. जाऊया पुढच्या पॉइंटकडे. पुढच्या ऍडजस्टमेंट आहेत त्या बघूया वन बाय वन. पहिली ऍडजस्टमेंट बघा, 50% आर डोनेशन्स. 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन्स मधले 50% पैसे जे आहेत ते बिल्डिंग फंड साठी आलेले आहेत. काय सांगितले बघा, बिल्डिंग फंड साठी डोनेशन्स मधले 50% पैसे आलेले आहेत. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करतो. तर पहिला इफेक्ट इथं काय होणार आहे, डोनेशन्स मधून तुम्हाला ते लेस करावे लागतील 50%. तर लेस करा, लेस करा. इथं लेस डोनेशन्सच्या खाली म्हणा
लेस 50% फॉर बिल्डिंग फंड. $15,000च्या 50% किती येतात? 15,000च्या 50% येतात 7,500 रुपये. ठीक आहे. तर 7,500 वजा केल्यावर बाहेर राहतात बाळांनो तिथं 7.5. ही झाली पहिला इफेक्ट. फंड वगैरे जो असतो बिल्डिंग फंड वगैरे ही देणगी असते, ही लॅबिलिटी असते. याला आपल्याला लिहायचा आहे दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड $15,000. बिल्डिंग फंड 15,000. बाळा यशस्वी बरोबर आहे बाळा. बिल्डिंग फंड 15,000. इनरला लिहा पुन्हा एक बिल्डिंग फंड इथं आलेला आहे, तो पण आपल्याला हे करायचा आहे, बघायचा आहे. सो पहिला इफेक्ट केला डोनेशन्स मधून वजा. दुसरा इफेक्ट केला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. पहिला इफेक्ट डोनेशन मधून वजा, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ही झालेली आहे बेसिक ऍडजस्टमेंट आहे, पहिली ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट नंबर 2 यानंतरची बघूया. पुढे आहे ऍडजस्टमेंट बघा. 70% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीज पैकी 70% अमाऊंट कॅपिटलाइज करा. काय सांगितलंय बघा, एंट्रन्स फीज पैकी 70% अमाऊंट कॅपिटलाइज करा. ठीक आहे, करूया. एंट्रन्स फीज मधली 70%. तर एंट्रन्स फीजच्या खाली म्हणा, याचा पहिला इफेक्ट आहे ऍडजस्टमेंटचा, लेस लेस कॅपिटलायझेशन 70%. लेस कॅपिटलायझेशन 70%. आणि 1,700 रुपयेच्या 70% किती येतात मित्रांनो, जरा मला सांगा. 1,700 रुपयांच्या 70% किती येतात मला सांगा बाळांनो. करा कॅल्क्युलेशन. 1,700 गुणिले 70%. 10 ने 170. 1,190. बरोबर आहे का रे बाळांनो? 1,190 रुपये. यशस्वी ओके बरोबर आहे. राजेश्वरी बरोबर आहे. वैष्णवी बरोबर आहे. 1,190. ओके थँक्यू. तर लिहा 1,190. वजाबाकी करा ही. वजाबाकी करा ही. 0 510. बरोबर आहे राजेश्वरी. 510. अंकिता बरोबर आहे. चलो आहे बरोबर ऑल ऑफ यू. गुड. ओके, तर आता हा झाला या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. ओके, या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. यशस्वी बरोबर आहे. शिवराज बघतो मी बाळा, चुकला असेल तर बघतो, सॉरी. हा झाला इथं पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट त्याचा कॅपिटल मध्ये ते ऍड करायचे असतात. ठीक आहे, कॅपिटलायझेशन जे सांगितलंय ते कॅपिटल मध्ये आपण ऍड करतो. आता आपल्याला कॅपिटल किती आहे माहिती नाहीये, तर कॅपिटलच्या खाली फक्त म्हणा ऍड एंट्रन्स फीज 1,190. ऍड एंट्रन्स फीज 1,190. ऍड एंट्रन्स फीज 1,190. आता बघा याचे 2 इफेक्ट सुद्धा कंप्लीट झाले. हे बिल्डिंग फंड मी इथं चुकून 15,000 लिहिलाय. हा 15,000 नाही आहे बरं का, सॉरी, तो 7,500 रुपये चुकून लिहिला. शिवराजने बरोबर सांगितलं. ओके शिवराज, थँक्यू. तर बघा आत्ताची जी ऍडजस्टमेंट आहे त्याचे आपण 2 इफेक्ट कसे केले. एक तर एंट्रन्स फीज मधनं
कॅपिटलायझेशनचे 70% वजा केले, जे आले 1190 रुपये. वजाबाकी आली आउटरला 510 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण बाळांनो केला, कॅपिटल मध्ये एंट्रन्स फीज ऍड केलेली आहे. याचा दुसरा इफेक्ट आपण केला, कॅपिटल मध्ये एंट्रन्स फीज जी आहे ती बाळांनो आपण इथं ऍड केलेली आहे. कॅपिटलच्या खाली ऍड एंट्रन्स फीज 1190 रुपये. तर ही पण ऍडजस्टमेंट आतापर्यंत झालेल्यातलीच एक ऍडजस्टमेंट होती. सो ही तुम्हाला समजली आय होप असेल. ठीक आहे, चला पुढची ऍडजस्टमेंट बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 3. आता ही ऍडजस्टमेंट महत्वाची आहे बघा. सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 2016-17 अँड ₹1000 फॉर 2017-18 आर स्टील इन एरियर्स. ओके, आता हे जे शब्द आहेत ना इथं लिहिलेले, स्टील इन एरियर्स, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी याला अंडरलाईन करा आणि याचा अर्थ लिहा येणे बाकी. याचा अर्थ लिहा येणे बाकी. स्टील इन एरियर्सचा अर्थ होतो येणे बाकी. ओके, आता याचा अर्थ काय होतो की 2016-17चे 500 रुपये आणि 17-18चे 1000 रुपये अजून यायचे. थोडंसं मी इथं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो काय अर्थ होतो याचा. 2016-17चे 500 रुपये यायचे आणि 2017-18चे 1000 रुपये जे आहेत ते आपले येणे बाकी आहेत. ठीक आहे, आता हे वर्ष कुठलं आहे आपलं, तर आपण इथे लिहिलेलं आहे 2018-19. ओके, मग 2018-19 हे वर्ष सध्या सुरू आहे आणि हे 2016-17 म्हणजे त्याच्या मागचं 2017-18 म्हणजे मागचे जी 2 वर्ष आहेत, या 2 वर्षाचे पैसे आपल्याला येणं बाकी आहे. याचं आहे 500 रुपये येणं आणि दुसऱ्याचं आहे बाळांनो 1000 रुपये येणं. ठीक आहे, आता हे जे येणं बाकी आहे मित्रांनो, हे ज्या वेळेला बघा एखादे पैसे आपल्याला येणे बाकी असतात. ठीक आहे, ज्या वेळेला एखादे पैसे मागच्या वर्षांचे येणं बाकी असतात त्यावेळेला ती आपली असते असेट. ओके, सबस्क्रिप्शन हे जे येणं बाकी आहे ही आपली असेट आहे. का, तर मागच्या वर्षाचे पैसे आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, आता ते सध्याच्या वर्षाशी त्याचा काही संबंध नाहीये, त्यामुळं सध्याच्या सबस्क्रिप्शन मध्ये याला कुठेही आपण ऍड करणार नाही. ठीक आहे, सध्याच्या वर्षाच्या सबस्क्रिप्शनची याचं काहीही रिलेशन नाहीये, त्यामुळे याला सध्याच्या वर्षामध्ये कुठेही आपण ऍड करणार नाही. हे फक्त आपण लिहिणार येणं आहे. जी गोष्ट भविष्यामध्ये आपल्याला मिळणार असते ती आपली असेट असते, त्यामुळं आपल्याला ती फक्त लिहायची आहे असेट बाजूला. लिहूया असेट बाजूला. असेट बाजूला इथे लिहून घ्या बाळांनो. असेट बाजूला लिहून घ्या. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17चं 500 रुपये, 17-18चं 1000 रुपये. टोटल याची आउटरला मी लिहिले 1500 रुपये. टोटल याची लिहिले आउटरला 1500 रुपये. ओके, तर या ऍडजस्टमेंटचा बाळांनो एकच इफेक्ट होतो. एकतर हे मागच्या वर्षाचं येणं होतं 2 वर्षांचं 17-18 आणि 16-17चं, म्हणून हे आपण येणं जी असतं ती आपली असेट असते अकाउंटिंग नुसार, त्यामुळं आपण याला फक्त रिफ्लेक्ट केलेलं आहे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ठीक आहे, याला आपण रिफ्लेक्ट केलंय बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ठीक आहे, चलो, तर याचा एवढाच इफेक्ट होतो. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया 5 नंबरची, फक्त एवढी. 4 नंबरची परत बघूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹8000. आता बघा 8000 रुपये सबस्क्रिप्शन हे तुमचं या वर्षाचं अजून येणं आहे.
ठीक आहे, 8,000 रुपये या वर्षाचे यायचे. मागचं जे सबस्क्रिप्शन झालं, आत्ताची जी रिसेंट ऍडजस्टमेंट आपण बघितली ती मागच्या वर्षांची होती. आता हे जे 8,000 आहेत हे या वर्षाचे येणार आहे, या वर्षाचे येणार आहेत. त्यामुळे नंबर 1 याला या वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करावं लागेल आणि हे सुद्धा मिळणार आहे. जी गोष्ट मिळणार आहे ती आपली असेट, त्यामुळे याला दुसरा इफेक्ट घ्यावा लागेल बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. समजते का बघा, या वर्षाचं पैसे सबस्क्रिप्शनचे येणार आहेत म्हणून याचा पहिला इफेक्ट या वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करावा लागेल, नंबर 1. नंबर 2, हे सुद्धा येणार आहेत, म्हणजे येणार असतात त्याला आपण घेतो बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तर याचे 2 इफेक्ट या पद्धतीने बाळांनो आपण इथं करून घेऊया. माझ्या बरोबर इथं करा. ठीक आहे, इथं बघा सबस्क्रिप्शनच्या खाली म्हणा ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. ऍड आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर 8,000. 70 अधिक 8 आउटरला येतात किती? 78. 70 अधिक 8 आउटरला येतात 78. ओके, आणि याचा दुसरा इफेक्ट मी ज्या पद्धतीने आता एक्सप्लेन केला सेम इकडं बॅलन्स शीटच्या असेट बाजूला इथं लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 8,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर 8,000. पहिला इफेक्ट केला इन्कम बाजूच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड, आणि दुसरा इफेक्ट केला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. बॅलन्स शीटच्या असेट बाजूला दुसरा इफेक्ट केलेला याचा आहे. ओके, तर कंटिन्यू करूया. बघा ऍडजस्टमेंट नंबर 4 बघा, एवढं वाक्य वाचतो बघा. पहिल्यांदा लक्ष द्या. फॉलोइंग आर द बॅलन्सेस अपीयर्ड इन द बुक्स ॲज ऑन 1/4/2018. विचार करा 1/4/2018 ही कोणती तारीख आहे? तर 1/4/2018 ही ती तारीख आहे ज्या वर्षी हे अकाउंटिंग इयर सुरू झालंय आणि ज्याच्यासाठी आम्ही अकाउंटिंग आता करतोय. बरोबर, 1/4/2018 ही ती तारीख आहे ज्या दिवशी हे अकाउंटिंग इयर सुरू झालंय आणि ज्या वर्षासाठी आम्ही अकाउंटिंग करत आहे. ठीक आहे, तर या दिवसाचे काही बॅलन्सेस खाली दिलेत. आता हे जे खाली बॅलन्सेस दिलेत हे बॅलन्सेस असेट्सचे आणि लायबिलिटीजचे आहेत. ओके, असेट्सचे आणि लायबिलिटीजचे आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना 11वीला एक टॉपिक झालाय बघा, ज्यामध्ये टॉपिकचं नाव होतं सिंगल एंट्री सिस्टीम. ओके, आणि या सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये सेम ऍडजस्टमेंट दिलेली असायची की ओपनिंगचे असेट लायबिलिटीचे बॅलन्स दिले जायचे आणि क्लोजिंगचे असेट लायबिलिटीचे बॅलन्सेस दिले जायचे. आता थोडस आपण या टॉपिक पुरतं बोलूया की इथं हे बॅलन्सेस का दिलेले आहेत. तर याचा उत्तर आहे की या प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटी बाजूला जे आपण कॅपिटल घेतो हे कॅपिटल आपल्याला यांनी दिलेलं नाहीये, आणि कॅपिटल दिलेलं नाहीये आणि हे बॅलन्सेस दिलेत, म्हणजे या बॅलन्सेस वरनं तुम्हाला कॅपिटल फाइंड आउट करता येतं. ठीक आहे, कॅपिटल फाइंड आउट कसं करायचं? तर ज्या असेट्स वजा लायबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल. आपला कॅपिटलचा फॉर्म्युला आहे असेट्स वजा लायबिलिटीज. मग आता लक्षात घ्या, या अजून थोडस मुद्द्याचं बोलायचं झालं तर ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 1/4 या दिवसाचे किंवा ओपनिंगचे बॅलन्सेस दिलेले असतील त्यावेळेला तुम्हाला त्या इन्फॉर्मेशन मधनं कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी एक छोटीशी बॅलन्स शीट ड्रॉ करायची आणि त्यामध्ये बॅलन्सेस आहेत ते लिहून घ्यायचे. आताची ही जी बॅलन्स शीट आहे याच्याच खाली तुम्ही बॅलन्स शीट एक छोटीशी बनवू शकता. मी इथं सेपरेट बनवतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. एक छोटीशी बॅलन्स शीट बनवा, याला नाव द्या
फक्त 5 ओळीची आपल्याला बॅलन्स शीट लागणार आहे. ही एक वर्किंग नोट आहे. याचा काही फार मोठा लॉजिक किंवा फार मोठ्या गोष्टी यात इन्व्हॉल्व आहेत असं अजिबात नाहीये. ठीक आहे बाळांनो, तर ही जी तुम्ही बॅलन्स शीट इथे ड्रॉ केलेली आहे याच्याच इथे बनवा. दुसऱ्या पेजला जाण्याची मला काही गरज वाटत नाहीये. याला नाव द्या ओपनिंग बॅलन्स शीट आणि याच्या खाली सूत्र लिहा कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज. चलो, तर आता बघूया काय काय इन्फॉर्मेशन दिलंय झालं असेल तुमचं. तर बघा पहिल्यांदा इथं दिलेलं आहे तुम्हाला 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटवर फक्त कॉन्सन्ट्रेट करा. बघा पहिल्यांदा दिले तुम्हाला इथं बिल्डिंग फंड अमाऊंट आहे 47,000. ही लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी बाजूला लिहा. बिल्डिंग फंड 47,000. बिल्डिंग फंड 47,000 नंबर 1. चलो देन बघूया पुढचा पॉइंट. देन आहे बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट आहे याची 32,000. बँक ओव्हरड्राफ्ट ही सुद्धा तुमची लॅबिलिटी आहे. इथं लिहा बँक ओव्हरड्राफ्ट 32,000. बँक ओव्हरड्राफ्ट 32,000. चलो यानंतर बघा पुढे काय आहे. यानंतर पुढे आहे लँड. लँड म्हणजे रिकामी जागा. ही आहे आपली असेट. तर असेट बाजूला लिहा लँड 1.5 लाख रुपये. लँड 1.5 लाख रुपये. लँड 1.5 लाख रुपये असेट बाजूला. देन पुढे काय आहे बघा. देन आहे स्पोर्ट मटेरियल 30,000. मटेरियलचा स्टॉक आहे तो 30,000चा. असेट आहे आपली. तर इथं लिहा स्पोर्ट मटेरियल 30,000 रुपये. स्पोर्ट मटेरियल आहे 30,000 रुपये. देन यानंतर काय आहे बघा. देन आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2016-17, 2,500-17-18, 4,000. येणं आहे आपलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. येणं म्हणजे असेट आहेत या दोन्ही. त्याला लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. असं काहीतरी आहे ना. 16-17, 17-18, 2,500, 4,000. $2,500 आणि 4,000. ठीक आहे. तर हे आपण इथं बॅलन्स शीट कंप्लीट केलेली या पद्धतीनं आहे. आता काय करायचंय. आता आपल्याला ज्या असेट्स दिलेल्या आहेत त्या असेट्सची टोटल करायचे आणि त्यातनं लॅबिलिटी वजा करायचे. कॅपिटल आपल्याला इथं मिळेल. थोडंसं टाइम वाचवण्यासाठी आज मला कॅल्क्युलेटर वापरावं लागेल. सर लग रहा है. ठीक आहे. किती येतात. 1,50 आणि 30, 1,80,000, 1,82,000, 1,86,500. 1,86,500 येतात का बघा. वैष्णवी बरोबर आहे. तेच इथं लिहा. अच्छा एक सेकंड. एक बॅलन्स राहिला आपला जो आहे. ओके, हा बॅलन्स जो आहे हा सुद्धा 1,4चा आहे. बरोबर आहे. हा 5,000 रुपयाचा कॅश बॅलन्स. हा कॅश बॅलन्स इथं राहिला. हा एवढा लिहून घ्या. टू बॅलन्स बीडी 5,000. सॉरी याला म्हणा इथं कॅश बॅलन्स 5,000. आणि काय राहिले का बाळांनो यामध्ये. प्रथमेश आता अजून काय राहिले का. 5,000. यांनी पण प्रिपेअर केले.
बरोबर आहे. नो, इट्स ओके. इट्स ओके. सो आता बरोबर आहे. 86 आणि 4 90 आणि 1 91. ओके, थँक्यू प्रथमेश. तर इथं टोटल येईल 1,91,500. ओके, आता या 1,91,500 मधनं हे 47 आणि 32 वजा करा. 1,91,500 वजा 47,000 वजा 32,000. टोटल आहे 1,12,500. टोटल आहे 1,12,500 येते वजाबाकी केली तर. हे आहे आपलं कॅपिटलचं आन्सर मित्रांनो. हे आहे आपलं कॅपिटलचं आन्सर. सांगतो बळा एक सेकंड. ₹1,12,500. ठीक आहे. काय केलं बघा, मी पुन्हा एकदा सांगतो. ज्या 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटमध्ये हे जे बॅलन्सेस सगळे इथं दिलेले होते ते मी लिहून घेतले. पहिली गोष्ट, असेट लिहिल्या असेट बाजूला, लॅबिलिटीज लिहिल्या लॅबिलिटी बाजूला. नंबर 1. त्यानंतर हे जे रिसीट पेमेंट अकाउंट तुमचं आहे, ठीक आहे, म्हणजे जे क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 9 नंबर इथं, तर या क्वेश्चन मध्ये इथं सुरुवात जी आहे ती झाली ओपनिंग बॅलन्सनं. ओपनिंग बॅलन्स आहे 5,000चा. हा ओपनिंग बॅलन्स म्हणजे कॅशचा बॅलन्स आहे. रिसीट पेमेंट अकाउंट म्हणजे कॅश अकाउंट आहे, तर याचा हा ओपनिंग बॅलन्स आहे 5,000 रुपये. तर मित्रांनो, हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे, म्हणून तो आपण इथं, कॅश ही आपली असेट आहे म्हणून ते असेट बाजूला आपण लिहिलेलं आहे कॅश बॅलन्स 5,000. समजते का बघा बाळांनो. रिसीट बाजूला तुम्हाला ओपनिंग बॅलन्स जो दिलेला होता कॅशचा, टू बॅलन्स बीडी या नावाने, तो मी इथे लिहिलेला आहे. ठीक आहे, तर तो आहे मित्रांनो 5,000चा. असेटची टोटल केली 1,91,500 आली. त्यातनं लॅबिलिटीज वजा केल्या 47,000 आणि 32,000. उत्तर आलं कॅपिटलचं 1,12,500. ठीक आहे. आता हे जे कॅपिटल आपल्याला मिळालं ते आपण इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहायचंय. कॅपिटल 1,12,500. कॅपिटल 1,12,500. बघा, 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती त्या इन्फॉर्मेशनवर आपण प्रोसेस करून या पद्धतीनं उत्तर जे आहे कॅपिटलचं ते फाइंड आउट केलं आणि कॅपिटल जे आहे ते आपण लिहिलं बाळांनो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. ठीक आहे, तर आय होप तुमचं हे क्लिअर असेल. काही यामध्ये शंका आय होप नसेल तुम्हाला. चला, तर आता पुढे जाऊया. पुढचा एकच पॉइंट राहिलाय, शेवटची ऍडजस्टमेंट जी इथं आहे स्पोर्ट मटेरियलच्या बाबतीमध्ये. ओके, एकच ऍडजस्टमेंट राहिलाय शेवटची आपली स्पोर्ट मटेरियलची. बघा काय ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल वॉज ₹8,000 ऑन विच डिप्रिसिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ऍट 12%, 12.5% पर एनम, 12.5% पर एनम. स्पोर्ट मटेरियल जे आहे त्याचा क्लोजिंग स्टॉक दिलाय. आता बघा, स्पोर्ट मटेरियल हा जो पॉइंट आहे याचे आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. तर एक तर इथं लिहिलेलं आहे तुम्हाला बघा स्क्रीनवर, स्पोर्ट मटेरियलचे तुम्हाला परचेस दिलेत रिसीट पेमेंट अकाउंटला. काय बघा, स्पोर्ट मटेरियलचे तुम्हाला परचेस दिलेले आहेत. ओके, परचेस दिलेत. नाव सेकंड, आत्ताची ऍडजस्टमेंट वाचली त्यामध्ये तुम्हाला काय दिलंय बघा, क्लोजिंग स्टॉक दिलाय स्पोर्ट मटेरियलचा. दुसरी गोष्ट 8,000. ओके, नंबर 2, परचेस पण मिळाले, क्लोजिंग स्टॉक पण मिळाला. आणि देन या तारखेचा ओपनिंग बॅलन्स सुद्धा आपल्याकडे आहे स्पोर्ट मटेरियलचा, जो इथं दिलेला आहे बघा. स्पोर्ट मटेरियल अमाऊंट आहे याची इथं 30,000. ठीक आहे, याची अमाऊंट इथं दिलेली आहे तुम्हाला 30,000. लक्षात येते का बघा, काल परवा प्रॉब्लेम आपण सोडवला याच्या आधीचा, त्यामध्ये पण हेच होतं की ज्या वेळेला एखाद्या मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स पण दिलाय, परचेस पण दिले अँड देन क्लोजिंग बॅलन्स पण दिलाय, त्यावेळेला आपल्याला एक विशिष्ट फॉर्म्युला वापरायचा आहे, ज्या फॉर्म्युल्यामधनं कितीचं स्पोर्ट मटेरियल आपण कन्झ्युम केलं हे आपल्याला समजेल. लक्षात येते का बघा, ज्या वेळेला कुठल्याही स्टॉकचा मटेरियलचा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स पण दिलाय, देन परचेस पण दिले
अँड देन क्लोजिंग बॅलन्स पण दिला. या तिन्ही गोष्टी दिल्या. त्यावेळेला तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला या वर्षी कितीचं स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम झालं हे बघायचं आहे. सोपी गोष्ट एकदम, काही विशेष भाग यामध्ये नाहीये. थोडंसं लक्ष द्या, लगेच समजेल. बघा, मी यासाठी पहिल्यांदा स्पोर्ट मटेरियलला इथं लिहून ठेवल्यात सगळ्या गोष्टी. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट करा या पार्टकडं. स्पोर्ट मटेरियल मध्ये बघा मी लिहून ठेवले ओपनिंग स्टॉक प्लस परचेस लेस क्लोजिंग स्टॉक. आता वन बाय वन बघा. ओपनिंग स्टॉक मला पाहिजे. ओपनिंग स्टॉक माझा इथं आहे. ओके, या ऍडजस्टमेंट मध्ये किती रुपये हा इथं दिलेला 30,000. तर मी हा इथं लिहितो इनरला 30,000. ओपनिंग स्टॉक लिहिला स्पोर्ट मटेरियलचा 30,000. नंबर 1. नेक्स्ट मला पाहिजे परचेस. परचेस कुठे दिले तर इथं दिलेत परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल. ओके, परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल अमाऊंट किती आहे तर आहे 50,000, 50,000. ओके, परचेस मिळाले 50,000. टोटल करूया सब टोटल याची. 50 अधिक 30 येतील किती 80. 50 अधिक 30 येतील 80. लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक यातनं वजा करा. बघा, क्लोजिंग स्टॉक इथं दिलाय. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल दॅट इज 8,000, 8,000. तो इथं लिहूया. ओके, 80 मधून 8 गेले, आउटरला किती राहतात 72,000. बघा बाळांनो, गोष्टी थोड्याशा शोधाव्या लागतील आपल्याला, कुठं कुठं काय काय दिले आणि त्याचं योग्य पोस्टिंग करावं लागेल. फार अवघड काय मुद्दा आहे अशातला भाग नाहीये. इट इज व्हेरी इझी. एकदा तुम्हाला हे समजलं की हे तुम्हाला समजेल. फार इझी आहे, काही अवघड नाही आहे बाळांनो यामध्ये. दॅट्स वाय म्हणजे आज मी तुम्हाला थोडंसं त्यासाठीच बोलवत होतो, फेस टू फेस बोलण्यासाठी. बट स्टील ओके, म्हणजे मी काय म्हणत नाही की तुम्ही मुद्दा मला नाही किंवा वॉट एव्हर. बट काही कोणाचे प्रॉब्लेम असतील, कोणाच्या बसचे असतील, कोणाचे काही पर्सनल इश्यूज असतील, सो इट्स ओके, नो इश्यू. इथनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. काय काय केलं बघा. ओपनिंग स्टॉक घेतला, परचेस ऍड केले, देन क्लोजिंग स्टॉक त्यातनं वजा केला. चलो, आता यांनी काय सांगितलंय डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. दुसरा पॉईंट, डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा क्लोजिंग स्टॉकवर 12.5%, म्हणजे 8,000वर डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. तर इथं लिहा पहिल्यांदा. इथं लिहा बाळांनो, स्पोर्ट मटेरियल 8,000, त्याच्या खाली म्हणा लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 12.5%. ओके, लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 12.5%. 12.5% जर तुम्ही काढले तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. थोडंसं टाइम वाचवण्यासाठी मी केलंय कॅल्क्युलेटरवर. 1,000 रुपये येतं डिप्रिसिएशन. 1,000 लेस करूया. 8 मधून 1 गेले, आउटरला राहतील 7,000. ठीक आहे, 8 मधून 1 गेले, आउटरला राहतात 7,000. नंबर 1, त्यांनी सांगितलेलं 8,000वर डिप्रिसिएशन काढा. त्यांच्या इन्स्ट्रक्शनला फक्त फॉलो केले मी आणि डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, याचा दुसरा इफेक्ट करावा लागेल. डिप्रिसिएशन हा व्यवसायासाठी खर्च आहे. ओके, खर्च आपण रेकॉर्ड करतो एक्सपेंडिचर बाजूला. तर इथे एक्सपेंडिचर बाजूला लिहूया. टू डिप्रिसिएशन ऑन स्पोर्ट मटेरियल 1,000. टू डिप्रिसिएशन ऑन स्पोर्ट मटेरियल 1,000 रुपये. टू डिप्रिसिएशन ऑन स्पोर्ट मटेरियल 1,000 रुपये. तर बेसिकली बघा, सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट एक आपण नवीन बघितली. देन दुसरा पॉइंट आपण बघितला स्पोर्ट मटेरियलच्या बाबतीमध्ये आणि तिसरा पॉइंट बघितला आपण कॅपिटलच्या बाबतीमध्ये. या 3 गोष्टी या प्रॉब्लेम मध्ये नवीन आल्या, ज्या बेसिकली आपल्याला पुढच्या प्रॉब्लेम्स मध्ये कंटिन्युअसली बघायच्या आहेत. ओके, तर थोडंसं बाळांनो, प्रॉब्लेम एकदा बघून वगैरे काही होणार नाही. कोणीही कितीही अकॅडमिक रेकॉर्ड स्ट्रॉंग असू दे, वीक असू दे, प्रत्येकाला प्रॅक्टिस ही करावीच लागेल. अकाउंटिंग मध्ये काही गेन करायचं असेल तर आपल्याला प्रॅक्टिसला पर्याय नाही. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा
प्रॉब्लेम सोडवावे लागतील, बघावे लागतील, देन ओनली आपल्याला या गोष्टी समजतील. सो आय होप या गोष्टी आत्तापुरत्या आपण क्लिअर केलेल्या आहेत. प्रॉब्लेम आपला झालाय मित्रांनो, सगळ्या ऍडजस्टमेंट मी कंप्लीट केल्यात, सगळे पॉईंट इश्यू आपले डिस्कशन करून झालेत. नाव वी हॅव टू क्लोज द प्रॉब्लेम. क्लोजिंग करायचंय. क्लोजिंग साठी पहिल्यांदा आपण ही टोटल करा. जनरली ही टोटल मोठी येते. करा थोडस, मी इथं करतोय पटकन आवरण्यासाठी. 78,000 प्लस 7,500 प्लस 510 प्लस 17,000 प्लस 60,000 1,63,010. 1,63,010 रुपये येतात. लिहून घ्या इथं, माझ्या बरोबरच लिहून घ्या. $1,63,010. यातनं वजाबाकी करूया. डेबिट साइड इकडली, एक्सपेंडिचर साइड 10 4 14 आणि 2 16, तर येतील 16,700 वजा 72,000 वजा 500 वजा 3,000 वजा 500 वजा 50,000 वजा 1,000. 19,310 रुपये येतो सरप्लस. 19,310 बरोबर आहे, पुस्तकात पण एवढाच येतो. 19,310 रुपये येते सरप्लस. तो लिहून घ्या इथं. इथं जो प्रॉफिट होतो याला आपण बाळांनो सरप्लस असं म्हणतो. 19,310 यशस्वी बरोबर आहे बाळा. $19,310. सगळ्यांनी लिहून घ्या. परत तुम्ही इंडिव्हिज्युअली बघा थोडस कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. सरप्लस जो असतो बाळांनो तो आपण करतो कॅपिटल मध्ये ऍड. तर कॅपिटल मध्ये लिहा, कॅपिटलच्या खाली लिहा ऍड सरप्लस 19,310. ऍड सरप्लस 19,310. टोटल करा या तीन गोष्टींची. 19,310 अधिक हे एंट्रन्स फीचे 1,190 रुपये अधिक 1,12,500 1,33,000 येतील आउटरला. 1,33,000 रुपये येतील आउटरला. ठीक आहे. आणि आता एक पॉइंट फक्त राहिला आपला आय थिंक, ज्यामध्ये हे जे 4 नंबरची ऍडजस्टमेंट होती ना, बरोबर आहे यशस्वी. 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये काही गोष्टी आहेत की ज्याला ऍडजस्टमेंट नाही त्या फक्त इथं लिहून घ्यायच्यात. फक्त एकदा बघा, सेकंड दाखवतो. इथं बघा, हा जो बिल्डिंग फंड आहे हा आपल्याला लिहावा लागेल लॅबिलिटी बाजूला 47,000 रुपये. याला काही ऍडजस्टमेंट नाहीये. इथं लिहा बिल्डिंग फंड मध्ये ऍड ओपनिंग बॅलन्स. याला लिहा बिल्डिंग फंड मध्ये ऍड ओपनिंग बॅलन्स. अमाऊंट आहे 47,000, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीची. आउटरला येतील 54,500 54,500 54,500. ठीक आहे. देन यानंतर काय बघा, बँक ओव्हरड्राफ्ट ऑलरेडी आपण रिपेड केलेला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट इथं तुम्हाला दिसते. बँक ओव्हरड्राफ्ट बाबत आपण लिहिलेलं ऑलरेडी आहे. देन लँड आहे 1.5 लाख रुपये. हे पण इथं लिहावं लागेल, जे लिहिलेलं नाहीये बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. लँड इज असेट. लँड 1,50,000 1.5 लाख रुपये लँडचे लिहा इथं. ओके. लँडचे 1,50,000 रुपये लिहा. देन स्पोर्ट मटेरियलची ऍडजस्टमेंट केली, सबस्क्रिप्शनची केली, झालेलं आहे. ठीक आहे. या ऍडजस्टमेंट झाल्या. तर आता हे क्लोजिंग करा.
शेवटचा पार्ट काय केला कुणाला कळाला नसेल तर मी अनेकदा सांगतो, ज्याचे ओपनिंग बॅलन्स दिलेत आणि ज्याला ऍडजस्टमेंट नाही आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथं लिहून घ्यायच्यात बॅलन्स शीटच्या. असेट असतील तर असेटला, लायबिलिटी असतील तर लायबिलिटीला. टोटल करा बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची. 1,33,000 अधिक 54,500 1,87,500 इकडली येते. ओके, एक 87,500 ना हा प्रॉब्लेम बाळांनो टॅली होतो. ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट्स वगैरे काढायचे आहेत काढू शकता. यस, समृद्धी बाळा बरोबर आहे, यशस्वी बरोबर आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एका दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यात काही होणार नाही, प्रॉब्लेम कंटिन्यू बघावे लागतील. एनपीओ कन्सेप्च्युअली आपल्याला समजेल ना एकदा की मग आपण हायवेने जाऊ एकदम फास्ट. सो बट मला थोडा वेट करावा लागेल, पेशन्स ठेवावे लागतील आणि बेसिकली तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. एनपीओचं पुढे कॉन्सेप्ट समजल्या नंतर तुम्ही जा. थोडासा एक 20% ऑफ टॉपिक इज समवॉट डिफिकल्ट. ठीक आहे, पूर्ण टॉपिक डिफिकल्ट नाहीये, एक 20% थोडंसं डिफिकल्ट आहे. सो बेसिकली तुम्ही हे करा, व्हिडिओ आपण अपलोड करू युट्यूबला, पब्लिक करू. सो सगळ्यांना शेअर करा. थँक्यू.